वर्ग 8 आणि वर्ग 5 सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण वेन डायग्राम काय असतात या सर्व गोष्टींची एक डिटेल रिव्हिजन करणार आहोत. यापूर्वी आपण लाईव्ह क्लासमध्ये हा क्लास घेतलेला होता, पण तुम्हाला हा क्लास विदाउट एनी डिस्टर्बन्स मिळावा यासाठी आपण हा रेकॉर्ड करून तुम्हाला देतोय. बघा, वेन डायग्राम्स ज्या असतात जसं 2-3 प्रकारच्या असतात. याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या वेन डायग्राम विचारल्या जातात. याच्यामध्ये मासे आहेत, याच्यामध्ये बेडूक आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये असं विचारू शकतात की काही मासे बेडूक आहेत, काही बेडूक मासे आहेत आणि मधात एखादं पाणी असू शकतं. ठीक आहे. काही मासे पाण्यामध्ये आहेत, काही बेडूक पाण्यामध्ये आहेत. अशा प्रकारच्या वेन डायग्राम्स असतात. सोबतच आपल्याला एखादं हे क्रिकेट आहे. ओके. त्यानंतर याच्यामध्ये हा असा त्रिकोण टाकतात. हा बास्केटबॉल आहे आणि याच्यामध्ये अजून एक असा समजा वेगळा एक शेप त्यांनी टाकला. शेप बदलावा लागेल. ठीक आहे. तर एक चौकोन त्यांनी टाकला आणि आपल्याला विचारलं की हा अजून एक त्याच्यामध्ये जो आहे तो बॅडमिंटन नावाचा खेळ आहे. आता किती मुलं त्याच्यात ते देतील, किती इथं 15 दिलेत, इथं 10 दिलेत, इथं 8 दिलेत, 9 दिलेत आणि त्यानुसार ते क्वेश्चन आपल्याला विचारतील की किती मुलं कोणता खेळ खेळतात. जसा हा एक प्रश्न आहे. यामध्ये एक वेन डायग्राम तुम्हाला दिली आहे आणि त्यामध्ये आकडे पण दिलेत आणि त्यांनी विचारलंय की आकृतीमध्ये त्रिकोणात फ्रेंच शिकणारे आहेत. त्रिकोण जो आहे तो फ्रेंच शिकणाऱ्यांचा आहे. चौकोनामध्ये जर्मन शिकणारे आहे. वर्तुळामध्ये स्पॅनिश शिकणारे आहे. असे विविध प्रकारचे विद्यार्थी आपल्याला इथं दिलेले आहेत. आता बघा, प्रश्न असा आहे की तिन्ही भाषा शिकणारे विद्यार्थी किती आहेत. याच्यामध्ये तुम्हाला भाषा न बघता एक अशी गोष्ट पाहायची आहे जी तिन्ही याच्यामध्ये येते. तुम्ही जर याच्यामध्ये व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला 5 हा जो आकडा आहे तो बघा, हा चौकोनात पण आहे 5, बरोबर. तर बघू शकता तुम्ही, हा वर्तुळात पण 5 आहे. ठीक आहे. वर्तुळात पण तुम्हाला 5 दिसतो आणि त्रिकोण जर तुम्ही पाहिला तर या त्रिकोणामध्ये पण हा 5 आहे. म्हणजे 5 याचं उत्तर करेक्ट असणार आहे. ठीक आहे. की तिन्ही भाषा शिकणारा जो विद्यार्थी आहे किंवा किती विद्यार्थी आहेत, तर ते 5 विद्यार्थी आहेत. अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. पुढचा प्रश्न याच्यात विचारलाय की फक्त स्पॅनिश शिकणारे विद्यार्थी किती. फक्त आणि फक्त स्पॅनिश. आपल्याला काय दिलं होतं, जे वर्तुळामध्ये आहे ते काय शिकतात, स्पॅनिश शिकतात. आता बघा, वर्तुळाच्या बाहेर, कारण हा 8 आपण घेऊ शकत नाही कारण तो त्रिकोणात येतो. हा 5ही घेऊ शकत नाही आणि हा 6ही घेऊ शकत नाही आणि हा 10ही आपण घेऊ शकत नाही. आपण काय घेऊ शकतो, जे फक्त आणि फक्त वर्तुळात आहे, दुसऱ्या कोणात येत नाही. तर हा 7 बघा, हा बाहेर आहे आणि हे 3 बाहेर आहे. आता 7 अधिक 3 किती होतात, तर ते तुम्हाला माहितीच आहे. 7 आणि 3 10 होतात आणि याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर अगदी करेक्ट असणार आहे. फक्त स्पॅनिश बोलणारे आपल्याला मिळाले. पुढचा प्रश्न आहे सरकारी नोकरी करणारे किती आहेत. ओके. सरकारी नोकरी करणारे भारतीय डॉक्टर किती. आता हा प्रश्नच वेगळा आहे की खालील आकृतीमध्ये वर्तुळात भारतीय दिलेले आहेत तुम्हाला, त्रिकोणामध्ये डॉक्टर दिलेले आहेत, आयतामध्ये सरकारी नोकरी करणारे आणि चौकोनात पुरुष आहेत. विचारलंय सरकारी नोकरी करणारे भारतीय डॉक्टर. ओके. आता सरकारी वाला सेक्शन घ्या. आयतामध्ये सरकारी वाले आहे. ठीक आहे. आयात जर आपण पाहिला याच्यात सरकारी लोक आहे सगळे. त्यानंतर सरकारी नोकरी करणारे आपण घेतले. त्यानंतर भारतीय घ्यायचे. भारतीय कशामध्ये आहे, वर्तुळामध्ये. वर्तुळामध्ये भारतीय आहे. त्याचबरोबर आपल्याला अजून काय पाहिजे, डॉक्टर पाहिजे. डॉक्टर कोणते आहे, त्रिकोणामध्ये. ठीक आहे. त्रिकोणामध्ये डॉक्टर आहे. आपल्याला काय विचारलंय त्यांनी की सरकारी नोकरी करणारे भारतीय डॉक्टर किती. ओके. आपण जर इथं ऑब्झर्वेशन केलं तर तिन्ही याच्यामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तिन्ही याच्यात येतात. इकडला हा 4 येणार नाही, तो आपल्या कामाचा नाहीये. 9 जो आहे तोही आपल्या कामाचा नाही, तो वर्तुळात येत नाही. त्यानंतर 5 आपल्या कामाचे नाहीये. हे 25 आपल्या कामाचे नाही. इथं जर तुम्ही पाहिलं, हा 11 पण जो आहे तो आयातीत येत नाहीये. त्यामुळं एकच गोष्ट इथं 3 याच्यात येते, ती आहे 8 आणि याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3 8 अगदी बरोबर. कारण 8 जो आहे हा 3 याच्यामध्ये येतो. त्यामुळे सरकारी नोकरी करणारे भारतीय डॉक्टर किती, तर त्याचं उत्तर असणार आहे 8. पुढचा प्रश्न आहे वर्तुळात भारतीय नसलेले पुरुष डॉक्टरांची संख्या किती. आपल्याला काय पाहिजे, पुरुष पाहिजेत. चौकोनामध्ये पुरुष आहेत. हा जो चौकोन आहे
याच्यामध्ये पुरुष आहेत आणि अजून काय पाहिजे, भारतीय नसलेले पाहिजेत, पुरुष डॉक्टर, फक्त डॉक्टर कशामध्ये, त्रिकोणात आहेत. ठीक आहे, पुरुष डॉक्टर पाहिजेत आपल्याला. आता याच्यामध्ये चौकोनामध्ये 4 आणि 6 या दोन्ही गोष्टी चौकोनात येतात आणि तुम्ही याचं उत्तर 6+4 6+4 म्हणजेच 10 उत्तर याचं बरोबर करू शकता, कारण ह्या दोन्ही गोष्टी भारतीय नसलेल्या आहेत आणि पुरुष डॉक्टर आहेत. भारतीय कशामध्ये होते, वर्तुळात होते आणि याचा काही संबंध याच्यामध्ये घ्यायचा नाही वर्तुळाचा. पुढचा प्रश्न अशा प्रकारचा आहे, याच्यात आयतामध्ये कबड्डी खेळतात, खो खो त्रिकोणामध्ये आहे, क्रिकेट वर्तुळात आहे. कबड्डी आणि क्रिकेट खेळणारे विद्यार्थी किती असं विचारलेलं आहे. कबड्डी खेळणारे पूर्ण आयतातले आणि त्याचबरोबर क्रिकेट खेळणारे म्हणजे हा वर्तुळातले. ठीक आहे, आता याच्यामध्ये कबड्डी क्रिकेट खेळणारे विद्यार्थी घ्यायचेत आपल्याला, सगळेच घ्यायचे आहेत. ओके पण आपल्याला 61 त्याचबरोबर 47 10 या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी चूज करायच्या हा एक महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपण या सर्व गोष्टींची बेरीज करू शकतो. जसं 61 आहे आणि 47 आहे. आता याच्यामध्ये 61 कबड्डी खेळतो, त्यानंतर आपण पहिल्यांदा काय करूया की पहिल्यांदा फक्त आणि फक्त जे लोक याच्यामध्ये कबड्डी आणि क्रिकेट खेळतात तेवढंच घेणार आहोत. ओके, म्हणजे 47 आणि 10, 47 अधिक 10 जर आपण घेतलं तर आपल्याला उत्तर लगेच मिळून जातं 57. पण बरेच विद्यार्थी म्हणतात इथं फक्त नाही म्हटलेलं आहे, तर फक्त नसेल म्हटलं तर मग सगळ्यांची बेरीज करावी लागेल, ती काहीतरी 118 तुमची येणार. पण आपल्याला कबड्डी क्रिकेटच विचारलेलं असेल तर फक्त या दोन गोष्टीच तिथं मेन्शन करायच्या फक्तच्या कंडिशन मध्ये. त्यानंतरचं आहे खो खो खेळणारे विद्यार्थी, फक्त आता विचारलेत, फक्त खो खो खेळतात. तर आपण जर इथं पाहिलं तर हा इथचा येणार नाही, हाही गेला कटला, हाही कटला आणि बाकी तर काही आहेच नाही. उत्तर डायरेक्ट इथं दिसून जातं, हा 32 फक्त आणि फक्त खो खो खेळतात. ओके, तर अशा प्रकारचे प्रश्न आहे. काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण तुम्हाला याच्यात दिसतील, ज्या क्वेश्चन्सला आपण लाईव्ह लेक्चर्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीने घेतलेले आहेत. तर लाईव्ह लेक्चरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल किंवा चॅनल वरती क्लिक केलं आणि वेन डायग्रामचं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळून जातील. सो थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. आणि याच्यावर जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की लाईव्ह क्लासमध्ये 8 वाजता येऊन तुम्ही ते विचारू शकता. थँक्यू.